नमस्कार माझ्या धनुराशीच्या अत्यंत प्रिय बांधवांनो, तुमच्या आयुष्यात सध्या जे काही सुरू आहे ते फक्त तुमचं मन आणि तो वरचा परमेश्वरच जाणतो। कित्येक दिवस झाले तुम्ही आतोनात कष्ट करताय, प्रामाणिकपणे जगताय, कोणाचाही वाईट चिंतित नाही, तरी पण पदरी काय पडते? निराशा, एकाकीपणा की हक्काच्या माणसाकडून मिळालेली फसवणूक। तर आजचा हा व्हिडिओ मी फक्त एक ज्योतिषशास्त्रीय म्हणून नाही तर तुमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून बनवत आहे। येणारे 2 दिवस होय, पुढील येणारे 48 तास तुमच्या आयुष्याला एक नवीन कलाटणी देणार आहे। या 2 दिवसात तुमच्यासोबत काहीतरी असं घडणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल। काही लोकांचे मुखवटे गळून पडणार आहेत, तर एक मोठी शुभ चेतावणी सुद्धा विश्वासी माणसाकडून तुम्हाला मिळणार आहे। कोणताही मोठा शारीरिक घात होणार नसला तरी तुमच्या विश्वासाला तडा देणारा भावनिक घात नक्की होऊ शकतो। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज मी जे काही सांगणार आहे ते ऐकून कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल, पण हे सत्य तुम्हाला येणाऱ्या संकटापासून वाचवणार आहे। जर तुम्ही चुकूनही हा व्हिडिओ अर्धवट सोडला तर कदाचित आयुष्यातील सर्वात मोठी संधी किंवा येणारा इशारा तुम्ही गमावून बसाल। माझ्या धनुराशीच्या मित्रांनो, तुमची रास ही अग्नितत्वाची आणि देवगुरु बृहस्पतीच्या स्वामी तत्वाखाली येणारी रास आहे। सध्याच्या ग्रहमानाचा विचार केला तर चंद्र तुमच्या लाभ भावातून गोचर करत आहे। याचा अर्थ असा की तुमच्यासाठी पैशाचे मार्ग मोकळे होणार आहेत, परंतु काही ग्रहांची वक्रदृष्टी तुमच्या राशीवर असल्याने अति तिथे माती अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते। तर येत्या 2 दिवसात अशी वेळ येईल जिथे तुम्हाला अत्यंत शांत राहावे लागेल। चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊया की हे 2 दिवस तुमच्यासाठी नेमके कसे असतील। तुमच्यासाठी आर्थिक बाजू म्हणलं तर पैसा, पहिल्या दिवसाची सुरुवात खूप चांगली होईल। अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे। जर तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा दिवस तुम्हाला उत्तम लाभ देऊन जाईल। व्यापारात अचानक एखादी मोठी ऑर्डर मिळू शकते। आता विचार पडला असेल, असा कोणता घात होणार आहे का? शुभ चेतावणी, होय, सावधान व्हा, कारण कोणताही शारीरिक घात किंवा अपघात योगात नाही, पण भावनिक घात होण्याची दाट शक्यता आहे। आजच्या दिवशी अगदी जवळची रक्ताची किंवा विश्वासातील व्यक्ती तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू शकते। ज्याच्यासमोर तुम्ही तुमचं सर्व सांगता, सर्व काही गुपिते उघडता, तीच व्यक्ती तुम्हाला धोका देणार आहे। तुमच्या कष्टाचे श्रेय दुसरीच व्यक्ती लाटून नेईल। नोकरीच्या ठिकाणी तुमच्या पाठीमागे काही राजकारण शिजण्याची दाट शक्यता आहे। कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, तुमची हीच सर्वात मोठी शुभ चेतावणी आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मी हे सांगितलं पहिल्या दिवसाचं, तर आता हा दुसरा दिवस तुमच्यासाठी नोकरी आणि व्यवसायासाठी, म्हणजे दुसऱ्या दिवशी कामाचा ताण प्रचंड वाढणार आहे। तुम्हाला मर्यादेपलीकडे जाऊन काम करावं लागेल, पण घाबरू नका, तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर लक्ष ठेवून आहेत। तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला लवकरच मिळेल। जर नवीन नोकरी शोधत असाल तर काही सकारात्मक निरोप मिळू शकतो। कौटुंबिक वाद म्हणलं तर घरगुती वातावरणामध्ये काही अशी तणाव निर्माण होऊ शकते। जोडीदारासोबत किंवा घरातील मोठ्या व्यक्तींसोबत किरकोळ कारणावरून वाद होतील। आपल्या वाणीवर ताबा ठेवा। तुम्ही कितीही बरोबर असाल तरीही या 2 दिवसात समोरच्या व्यक्तीशी वाद घालू नका, शांत राहा। तुमचे शब्द कोणाचे तरी मन दुखावू शकतात, त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा। आरोग्यासाठी काही विशेष माहिती आहे। तर आरोग्य स्थिती पाहता मानसिक ताणामुळे डोकेदुखी किंवा रक्तदाबाचा त्रास जाणवू शकतो। आहारावर नियंत्रण ठेवा। अतिउत्साहात किंवा घाईगडबडीत कोणतेही वाहन चालवू नका। प्रेमसंबंध जीवनासाठी म्हणजेच लव्ह लाईफसाठी, प्रेमसंबंधांसाठी हा काळ संमिश्र आहे। जर तुम्ही कोणाला प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर भावनांवर ताबा ठेवून योग्य वेळीच वाट पहा। जुने वाद उकरून काढू नका। विद्यार्थी वर्गासाठी म्हणजे विद्यार्थ्यासाठी हे 2 दिवस एकाग्रतेची परीक्षा पाहणारे असतील। सोशल मीडिया आणि मित्रांमुळे अभ्यासावरून मन विचलित होऊ शकते। अभ्यासाचे योग्य नियोजन करा। अभ्यासावर लक्ष ठेवा। सोशल मीडियापासून जरा लांबच राहा। माझ्या धनुराशीच्या कुटुंबियांनो, संकट कितीही मोठं असलं तरी त्यावर मात करण्याचे बळ तुमच्यामध्ये आहे। तरी या 2 दिवसातील अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी आणि येणाऱ्या संकटांपासून वाचण्यासाठी मी तुम्हाला काही महाउपाय सांगत आहे।
ते नक्की करा. पहिलं, हनुमान चालिसा किंवा हनुमानाष्टकाचे पठण. रोज सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या किंवा घरीच हनुमानाष्टकाचे पाठ करा. दुसरा, पक्ष्यांना अन्न पाणी द्या. म्हणजे सकाळी उठल्यावर पक्ष्यांना दाणे आणि पाणी नक्की द्या. त्याच्यानं खूप त्यांचं पोट भरतं आणि आपल्याला पुण्य मिळते. तिसरं, वाणीवर नियंत्रण. मेन मुद्दा, कोणाबद्दलही वाईट बोलू नका आणि गुप्त गोष्टी कोणाशी शेअर करू नका. तर तुमच्यासाठी शुभ रंग आहे पिवळा आणि निळा. शुभ अंक आहे 5 आणि 2. शेवटी मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे, परिस्थिती आज कठीण असेल, लोक तुमच्यावर हसत असतील किंवा तुमचेच लोक तुम्हाला डावलत असतील, पण धीर सोडू नका. काळ बदलतोय. हा कठीण काळ तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर तुम्हाला मजबूत करण्यासाठी आला आहे. स्वतःवर आणि त्या देवावर विश्वास ठेवा. तुमची ती सावली देखील तुम्हाला सोडून जाईल, पण तुमचे चांगले कर्म कधीच तुम्हाला तुमची साथ सोडणार नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल, तर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर कमेंट बॉक्समध्ये जय हनुमान किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे मला खूप मोठी ताकद मिळते. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या धनुराशीच्या इतर मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल. काळजी घ्या. धन्यवाद.